आणीबाणी निर्माण ज्यावेळेला अशी करण्याची परिस्थिती झाली, त्यावेळेला असे ज्येष्ठ नेते आपल्याकडे होते. त्यांनी त्याच्याबद्दल हे अराजक आटोक्यात आणण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधींना एकूण अराजक आटोक्यात आणण्यासाठी म्हणून आणीबाणी आणावी लागली. 12 जून 1975 इंदिरा गांधींच्या विरोधी निकाल लागला अलाहाबाद हायकोर्टच्या मध्ये. आणि आता तुला सांगतो, ह्या गुन्ह्यासाठी अटक करायची झाली तर नरेंद्र मोदींना दररोज 10 वेळा अटक करायला लागेल. फडणवीसांना पण करायला लागेल. त्या कायद्याचा उपयोग करून इंदिरा गांधींनी आणीबाणी आणलेली आहे. आता त्या कायद्यामध्येच असं लिहिलेलं आहे की आणीबाणी आणल्यानंतर त्या आणीबाणी अंमलात कशी आणायची याचे काही नियम आहेत. आता नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये जे सगळे टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, जवळजवळ सगळे टेलिव्हिजन चॅनल्स त्यांच्या ताब्यात, ते वर्तमानपत्र सुद्धा घाबरून आहेत. ती आणीबाणीच्या पेक्षा वाईट परिस्थिती आहे. त्यांच्यावरती अधिकृत काहीच नाही, त्यांनी कायदाच वापरलेला नाही. आणि तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते त्यांचे गुन्हा जो इंदिरा गांधींचा आहे तर ते सारखाच करतायत. नमस्कार. आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्यांचं वय वर्ष आहे सध्या 80, पत्रकारितेमध्ये 50 वर्षाहून अधिक काळ, आणि अवघ्या काही तासांवरती आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ती आणीबाणी आणि एकूण मागील 50 वर्षामधील देशामधील राजकीय परिस्थिती यावर भाष्य करण्यासाठी आज माझ्या सोबत जे पाहुणे आहेत त्यांच्यापेक्षा अजून कुणी उजवा पाहुणा आपल्याला सापडला नसता. ते आहेत ज्येष्ठ पत्रकार, संपादक, पद्मश्री श्री कुमार केतकर. सर नमस्कार. आज आपण अवघ्या काही तासांवरती आणीबाणी जी 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी त्यावेळच्या पंतप्रधानांनी आणीबाणी लावली, त्याला 50 वर्ष होत आहेत. ही आणीबाणी का लावली आणि ती लावण्याची आवश्यकता इंदिरा गांधींना का वाटली? पहिली गोष्ट म्हणजे ती 25 जूनला मध्यरात्रीनंतर लागली, त्यामुळे काही लोक त्याला 26 जूनला असं म्हणतात. पण ठीक आहे, 25 जून किंवा 26 जूनला ती आणीबाणी लावली गेली. परंतु ती आणीबाणी लावण्यापूर्वीच देशातलं राजकीय वातावरण काय होतं हे समजून घेतल्याशिवाय ती आणीबाणी का लावली गेली किंवा इंदिरा गांधींना ती अपरिहार्य का वाटली हे कळणार नाही. साध्या एक आपण ज्याला सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स म्हणतो, तो सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स तुम्ही पाहिलात तर 3 जानेवारी 1975 म्हणजे आणीबाणीच्या 6 महिने अगोदर आपल्या देशाचे एक अत्यंत ज्येष्ठ राजकारणी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री एल.एन. मिश्रा यांचा बॉम्बस्फोटामध्ये खून झाला. आता बॉम्बस्फोटामध्ये अशा प्रकारे खून होणं, ज्यावेळेला तथाकथित इस्लामी दहशतवाद नाही, शीख दहशतवाद नाही, अशा वेळेला 75च्या जानेवारीमध्ये त्यांचा खून होणं ही आपल्या देशातली आधुनिक दहशतवादातली पहिली केस होती. वातावरण कसं आहे तुला ह्या खुनावरून अंदाज येईल, कारण असा खून होण्याचं कारण काही नव्हतं. पण कारण काही नव्हतं असं म्हणताना त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला लागेल, त्याशिवाय पण आणीबाणीपर्यंत येणार नाही. 1974च्या मेमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला होता. जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वे कामगारांचे प्रतिनिधी नेते. त्यांनी तो रेल्वे संप ज्यावेळेला पुकारला त्यावेळेला प्रत्यक्षात इंदिरा गांधींनी त्यांना 2-3 वेळा वाटाघाटींना बोलावलं. शेवटच्या वाटाघाटींना ते न येता तिकडून ते निसटले आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 मे 1974ला ते निसटले आणि 8 मे 1974 पासून रेल्वे संप सुरू झाला. तो रेल्वे संप ज्यावेळेला सुरू झाला त्याच्या अगोदर रेल्वे कामगारांना उद्देशून म्हणून त्यांनी ज्या जाहीर सभा घेतल्या त्यावेळी मी पत्रकार म्हणजे रिपोर्टर होतो आणि त्या जाहीर सभा या मी प्रत्यक्षात कव्हर केल्या नोट्स काढून. दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये आझाद रेल्वे कामगारांचा सगळ्यात मोठा अड्डा हा मुंबई आहे. इथल्या सगळ्या परळचे कामगार, सगळीकडचे कामगार. तर आझाद मैदानावरती जॉर्ज फर्नांडिसनी सभा घेतली होती. ती सभा मी रिपोर्ट केली. त्या काळात मोबाईल फोन नव्हते, कोणती आधुनिक सुविधा काही नव्हती. म्हणजे फोन सुद्धा करणं ऑफिसला मुश्किल असायचं, लिहून काढायला लागायचं. ऑफिसमध्ये गेल्यावर कॉम्प्युटर नसायचा, टायपरायटरवरती टाईप करायला लागायचं. असो, तर ती बातमी मी कव्हर करायला गेलो होतो जॉर्ज फर्नांडिसच्या भाषणाची. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस काय म्हणले होते आता त्यांच्याच शब्दात सांगतो, आणि ते सगळीकडे प्रसिद्ध झालंय असं नाही, लोक बोलत नाहीत त्याच्याबद्दल कारण त्यांना ते अडचणीचं आहे. 1973-74 ही 2 वर्ष जी आहेत तेव्हा जगभर एक दुष्काळ पडला होता. जगभर तो इतका गंभीर दुष्काळ होता की इथिओपिया नावाचं जे राष्ट्र आहे ते जवळजवळ त्या दुष्काळात नष्ट झालं.
आयर्लंड नावाचा एक श्रीमंत देश होता, त्याही देशामध्ये आर्थिक अरिष्ट आलं. महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणावर ते अरिष्ट आलं, भारतामध्ये आलं, पण महाराष्ट्रात खूप जास्त झालं. कारण महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखा भरपूर नद्या, गंगा यमुना सारख्या असलेला प्रदेश नाही. त्यामुळे इथला दुष्काळ हा अधिक तीव्र झालेला होता. त्या दुष्काळामुळे एक तर अन्नधान्याचं उत्पादन कमी, आणि उत्पादन कमी असल्यामुळे एकूण टंचाई जास्त, परदेशातनं फारसं काही अन्नधान्य येत नव्हतं, अशी टंचाई निर्माण झाली. आणि त्यावेळेस सरकारने सांगितलं की याच्यावरती मात करण्यासाठी त्यांनी एक सुकेडी नावाचा पदार्थ शोधून काढला होता. तो तुम्ही खा, म्हणजे त्याच्यात थोडंसं न्यूट्रिशन पण आहे. कारण आता आपल्याला तुम्हाला बाहेर काय मिळणार नाही. दुकानांमध्ये पाव मिळायचा नाही, म्हणजे कोणताही ब्रेड ज्याला म्हणतो आपण, तो ब्रेड मिळायचा नाही. दुधावरती तर रेशनिंगच होतं. अर्धा लिटर तुम्हाला दूध एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर 2 दिवस अगोदर कळवायला लागायचं. अशा टंचाईच्या वातावरणामध्ये त्यावेळी आणीबाणी नव्हती. आणीबाणी नाही, अगोदरच अगोदरच, बरोबर. जॉर्ज फर्नांडिसनी त्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीच्या सभेत असं जाहीर केलं की आता दुष्काळ पडलेला आहे, लोक हवालदिल आहेत, लोकांना अन्नधान्य मिळत नाहीये. अशा वेळेला जर आपण रेल्वे संप केला तर आता जी काही थोडीफार अन्नधान्याची आपल्याकडे सामुग्री आहे ती निरनिराळ्या खेड्यांमध्ये ज्या रेल्वेच्या वॅगन्समध्ये जाते, तिथल्या लोकांना निदान जेवण्यापुरतं काहीतरी मिळतंय, किंवा कोळसा जातोय वॅगन्समधनं, ज्याच्यामुळे वीज निर्मिती व्हायला मदत होते. हे सगळं बंद पडेल आणि पोलीस आणि सैन्याची पण हालचाल होऊ शकणार नाही. हे सगळं बंद पडेल, आणि हे सगळं बंद पडल्यानंतर हाहाकार वाजेल. कारण लोक भुके कंगाल असतील, त्यांना अन्नधान्य मिळणार नाही, वीज मिळणार नाही. शहरातही हाहाकार होईल आणि गावातही हाहाकार होईल. हा गावातला हाहाकार हा आपल्या फायद्याचा आहे. कारण ह्यातनं जो असंतोष प्रगट होईल, त्या असंतोषातनं आपण इंदिरा गांधींना सत्तेतनं हलवू शकतो. तेव्हा त्यांचं उद्दिष्ट होतं इंदिरा गांधींना सत्तेतनं हलवणं, हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं जॉर्ज फर्नांडिस. त्याच वेळेला जयप्रकाश नारायणांचं आंदोलन सुरू झालं होतं. त्यांनी म्हटलं होतं ते भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण आंदोलन. पण ते स्वातंत्र्य सैनिक होते, अतिशय प्रभावी आणि अतिशय रिस्पेक्टेड असे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी या संपाच्या बद्दल किंवा जॉर्जच्या भाषणाबद्दल काही ऍक्शन घेतला नाही. एलेन विल्सनचा खून झाला त्याच्याबद्दलही काही ऍक्शन घेतला नाही. गुजरात आणि बिहारमध्ये या निमित्ताने मोठाले दंगली सुरू झाल्या, आणि निवडून आलेलं गुजरातमधलं सरकार हे बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी मोरारजी देसाईंनी तिथे उपोषण करून सुरू केली. त्यालाही पाठिंबा प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे जयप्रकाश नारायणांनी दिला. जयप्रकाश नारायण त्याला टोटल रिव्होल्युशन म्हणजे संपूर्ण क्रांती म्हणायचे, आणि जॉर्ज फर्नांडिस त्याला कामगार क्रांती म्हणायचे. तर अशी संपूर्ण क्रांती आणि कामगार क्रांती 1974च्या मे पासून ते 1975 पर्यंत आली. आणि त्या पार्श्वभूमीवर 12 जून 1975ला इंदिरा गांधींच्या विरोधी निकाल लागला अलाहाबाद हायकोर्टच्या मध्ये. त्या निकालात त्यांनी काय म्हटलं होतं? त्या निकालात त्यांनी असं म्हटलं होतं, इंदिरा गांधीचा गुन्हा काय आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, नुसतं आळीवाडी म्हणून बोंबाबोंब करतायत. गुन्हा काय होता? तर एक सरकारी कर्मचारी यशपाल कपूर त्यांनी ते स्टेज उभारण्यात इंदिरा गांधींना मदत केली होती. आणि त्या रायबरेलीमध्ये किंवा ती ऐतिहासिक केस तुम्ही जे सांगितली, ती ऐतिहासिक केस आहे. काय म्हणजे एका सरकारी कर्मचाऱ्याने मदत केली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, यशपाल कपूर. आणि अजून एक आरोप काय होता की त्यांचं स्टेज बांधण्यासाठी स्थानिक पोलीस जे होते, त्या स्थानिक पोलिसांनी त्यांना मदत केली होती ते स्टेज बांधायला. हे गुन्हे, हा भ्रष्टाचार आहे असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं, आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना त्याच्यावरनं काढून टाकलं. जगभर त्या जजमेंटची भरपूर निंदा झाली की हा काय गुन्हा आहे का. आणि आता तुला सांगतो, ह्या गुन्ह्यासाठी जर अटक करायची झाली तर नरेंद्र मोदींना दररोज 10 वेळा अटक करायला लागेल, फडणवीसांना पण करायला लागेल. कारण त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने कलेक्टर्स, पोलीस, सगळ्या यंत्रणा राबतायत निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या व्यतिरिक्त, ते पाहिल्यानंतर ह्याच गुन्हा 100 पटीने त्यांनी केलेला आहे जर त्याला गुन्हा म्हणायचं झालं तर. या मुद्द्यावरती इंदिरा गांधींना त्यांनी हटवलं. आता प्रश्न असा आहे, खटला कधीचा आहे? 1971 साली इंदिरा गांधी निवडून आल्या, त्या असा भ्रष्टाचार करून निवडून आल्या. पण सर तुम्ही जस्ट मत थांबवतो, अलाहाबाद त्या तर लढलं तर रायबरेलीतून, त्याचा काही संबंध नाही. त्यांनी कोर्टात केस टाकली होती अलाहाबादच्या हायकोर्टात. जिथे केस टाकतात तिकडे जायला लागतं. तर अलाहाबाद हायकोर्टात ती केस होती. आता 1971 मध्ये हा खटला भरलेला आहे. केस हिअरिंगला म्हणजे फायनल हिअरिंगला या जजमेंटच्या वेळेला आली कधी? 1975च्या जून मध्ये.
12 जूनला निकाल लागला. एवढी वर्ष का लागली? आणि एवढं करून निकाल काय दिला था? काय गुन्हा आहे था? तो निकाल इतका मूर्खपणाचा होता की नानी पालखीवाल्यांसारखा अत्यंत ज्येष्ठ असा कायदा तज्ञ तो इंदिरा गांधींना आपणून म्हणला मी ही केस घेतो तुमची सुप्रीम कोर्टात, कारण या केसमध्ये काही दमच नाहीये, मेरिट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काय अर्थच नाही म्हणले या केसला, मी केस तुमची घेतो असं पालखीवाल्यांनी म्हटलं. ही 12 जूनची घटना आहे. पण 12 जून ते 15 जून जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा जयप्रकाश नारायण असेल किंवा हे सगळे विरोधी पक्ष असतील, यांना काही पेशन्सच नव्हता. त्यांनी ताबडतोब इंदिरा गांधींनी राजीनामा द्या, नाहीतर आम्ही देशभर आंदोलन करू आणि देश पेटवून देऊ अशा घोषणा करायला सुरुवात केली. आणि नंतर तर त्यांनी सांगितलं पुढे 12 जून ते 23 जून 24 जूनच्या पर्यंतच्या काळात की तुम्ही जर राजीनामा दिला नाहीत तर आम्ही पंतप्रधानांच्या घराभोवती 1-2 लाख लोक जमा करू, मग तुम्ही त्यांच्यावरती लाठीचार्ज करा, अश्रुधूर सोडा, गोळीबार करा, आम्ही तिथून हालणारच नाही जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही तोपर्यंत. किती लोकांना गोळ्या घालाल तुम्ही, किती लोकांना ठार माराल, किती लोकांना लाठीचार्ज करा, आम्हाला तुमचा राजीनामा पाहिजे, याच्यासाठी अशा प्रकारे आम्ही घेराव घालणार आहोत. अशा प्रकारचे अराजकी पद्धतीने त्यांनी जे इंदिरा गांधींना अडकवायचा प्रयत्न केला त्याच्यावरती कडी केली की सुप्रीम कोर्टच्या जजमेंट नंतर जयप्रकाश नारायण स्वतः त्यांनी असं आवाहन केलं पोलीस आणि सैन्याला की इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत पण त्यांचा तुम्ही आदेश ऐकायचं कारण नाही, कारण ते अनैतिक आदेश आहेत, कारण त्यांना आता जजमेंट त्यांच्या विरुद्ध गेलेलं आहे. जजमेंट काय होतं एक्झॅक्टली? म्हणजे त्यांना त्यांची खासदारकी, त्यांचं जजमेंट असं होतं की ती पंतप्रधान राहू शकते, पंतप्रधान राहू शकतात पण खासदार राहू शकत नाही. म्हणजे तिला पार्लमेंटमध्ये मतदानाचा अधिकार नाही आणि पुढचे 6 महिन्याच्या आत त्याने निवडणूक लढवायची आहे, पण निवडणूकच येणार त्या 6 महिन्यांनी. बरोबर. पण तुम्ही पंतप्रधान राहू शकाल, खासदार राहू शकणार नाही. याचा आधार घेऊन त्यांनी तुम्ही कंप्लीट राजीनामा द्या असं सांगायला सुरुवात केली आणि देशभर असं हिंसेचं आणि अराजकाचं वातावरण निर्माण केलं पोलीस आणि सैन्याला आवाहन करून की त्यासाठी सरकारने काय करायचं अशा अवस्थेमध्ये. लोकांचा नाही आहे हा निर्धार, हा या पुढाऱ्यांनी केलेल्या अराजकाचा एकूण आविष्कार आहे आणि त्या आविष्काराला प्रत्युत्तर देणं भाग आहे. कोणतंही स्टेट, कोणतंही सरकार हे अशा प्रकारच्या अराजकाला कसं प्रतिसाद देईल, म्हणून त्यांनी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी जाहीर करणं योग्य का अयोग्य हा मुद्दा नाही, अयोग्य आहे असं म्हणलात तर बरोबर आहे, कारण त्याच्यामुळे आणीबाणीमुळे निर्बंध आले, पत्रकारांवर आले, जनतेवर आले, संघटनांवर आले. परंतु आणीबाणी निर्माण ज्यावेळेला अशी करण्याची परिस्थिती झाली त्यावेळेला असे ज्येष्ठ नेते आपल्याकडे होते, त्यांनी त्याच्याबद्दल हे अराजक आटोक्यात आणण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधींना एकूण अराजक आटोक्यात आणण्यासाठी म्हणून आणीबाणी आणावी लागली. सर, आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पत्रकारितेमध्ये होता, 50 वर्षाहून अधिक काळ तुम्ही पत्रकारिता करताय. त्यावेळी सांगितलं जातं की नागरिकांची मूलभूत हक्कांची गळचेपी झाली, पायमल्ली झाली, नागरिकांना त्यांचे अधिकार वापरता आले नाही किंवा स्वातंत्र्य जे फ्रीडम ऑफ स्पीच असेल, म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये आता वावरतोय त्या सगळ्यावरती निर्बंध आणण्यात आले. तो जो काळ होता एक पत्रकार म्हणून, म्हणजे त्यावेळी अनेक, त्याच वर्षी माझा जन्म, मी सुद्धा 50 मध्ये आहे. तो रामनाथ गोयंके आणि पूर्ण एक पहिलं पान त्यांनी ब्लँक सोडलं होतं एडिटोरियल. तर हे सगळं कसं बघताय तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये? नाही, त्यांनीच नव्हतं सोडलं. स्टेट्समन म्हणून तो कलकत्त्याचा पेपर होता, त्यांनी पण तशा प्रकारचा निषेध केला. आता निर्बंध आणले की नाही, आणले, परंतु आणीबाणीचा जो क्लॉज आहे राज्यघटनेमध्ये लिहिलेला की देशामध्ये जर अराजकाची परिस्थिती तयार झाली, मग ती युद्धाच्या पार्श्वभूमीवरती किंवा अंतर्गत, तर आणीबाणी जाहीर करता येते, असा कायदेशीर भाग आहे. त्या कायद्याचा उपयोग करून इंदिरा गांधींनी आणीबाणी आणलेली आहे. आता त्या कायद्यामध्येच असं लिहिलेलं आहे की आणीबाणी आणल्यानंतर त्या आणीबाणी अंमलात कशी आणायची याचे काही नियम आहेत. त्या नियमांमध्ये वर्तमानपत्रांवरती सेन्सॉरशिप आणली पाहिजे, संघटनांना थोडीशी आटोक्यात ठेवलं पाहिजे, मोर्चे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींवरती बंदी किंवा त्यांना आटोक्यात ठेवलं पाहिजे. हे सगळे निर्बंध आले की नाही? निर्बंध आले. पण ते निर्बंध येण्याच्या अगोदर जे निर्बंध नसताना बेबनशाहीचं आंदोलन चालू होतं त्याच्यावरती काहीच बोलणं झालेलं नव्हतं. आणीबाणीमध्ये निर्बंध आले याच्याबद्दल बोलतात सगळेजण, परंतु अगोदर जी बेबनशाही केली त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. निर्बंध आले खरंय, नागरिकांचे हक्क कमी गेले खरंय, वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य कमी झालंय खरंय, पण ते अपरिहार्य होतं आणि ते कायदेशीर होतं.
आत्ता नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये जे सगळे टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, जवळजवळ सगळे टेलिव्हिजन चॅनल्स त्यांच्या ताब्यात आहेत, वर्तमानपत्र सुद्धा घाबरून घाबरून आहेत. ती आणीबाणीच्या पेक्षा वाईट परिस्थिती आहे. त्यांच्यावरती अधिकृत काहीच नाही, त्यांनी कायदाच वापरलेला नाही. आणि तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते त्यांचे गुन्हा जो इंदिरा गांधींचा आहे तर ते सारखाच करतायत. तर या पार्श्वभूमीवरती आपण आणीबाणी पाहिली पाहिजे. आज 50 वर्षापूर्वीची आत्ता आपण जेव्हा बोलतोय त्यावेळेला आत्ता अनडिक्लेअर्ड अघोषित आणीबाणी आत्ता देशात आहे. आणि त्यावेळेला ती अधिकृत कायदेशीर घोषित आणीबाणी होती. म्हणजे ती योग्यच होती. त्या आणीबाणीच्या काळात जे झालं असा मी कधीही दावा केलेला नाही. आणीबाणी आणण्यासारखी परिस्थिती का आली असा जो प्रश्न होता त्याचं उत्तर ते आहे. आणीबाणीत जे घडलं तो वेगळा विषय आहे. सर, आता तुम्ही बोला की युद्धाच्या वेळी सुद्धा आणीबाणी झाली, म्हणजे 65चं असू दे, नाही, त्यावेळेला ती होतीच. 62च्या युद्धाच्या निमित्ताने आणीबाणी आलेलीच होती. तिचं फक्त ह्या अंतर्गत अराजकामुळे एक्सपान्शन. एक रेफरन्स दिला जातो तुमच्याच एका मुलाखतीतून की 71चं ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी एका पब्लिक सभेमध्ये आपण परिस्थिती कुठपर्यंत आहोत आणि पार्लिमेंटमध्ये सुद्धा त्यांनी भाषण देऊन एकूण परिस्थिती काय आहे, आता युद्धाची परिस्थिती याबद्दल माहिती दिली होती. आणि आता जे रिसेंटली जे आपण ऑपरेशन सिंदूर वगैरे केलंय त्या बाबतीत कुठली माहिती दिली जात नाही. या बाबतीत तुम्ही हे दोन्ही कंपॅरिझन कसं बघताय? नाही, दोन्ही कंपॅरिझन म्हणजे 2-3 गोष्टी नीट लक्षात ठेवायला पाहिजेत. लोक त्याचा गैरसमजार्थ काही बोलतात. इंदिरा गांधी 1971च्या मार्चमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्या. कोणाविरुद्ध निवडून आल्या? 4 पक्षांची आघाडी होती. त्याचं नाव होतं बडी आघाडी. त्यावेळी जनता पक्ष नव्हता. त्या 4 पक्षांचं नाव हीच ती होतं निवडणूक आहे का? बडी आघाडी. 1971ची ज्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी त्या 4ही पक्षांना म्हणजे सिंडिकेट काँग्रेस, स्वतंत्र, समाजवादी आणि जनसंघ, तेव्हा जनसंघ होता, बरोबर, या 4ही पक्षांचा पूर्ण धुव्वा उडाला आणि इंदिरा गांधींना प्रचंड बहुमताचं मतदान संसदेमध्ये प्राप्त झालं. म्हणजे राजनारायणच्या विरोधातली हीच ती निवडणूक. हीच ती निवडणूक 71 सालची. आणि त्यात राजनारायण हरले आणि तेव्हाचा त्यांनी तो सूड उगवला होता आणि ते अलाहाबाद कोर्टात आला. पण जाऊ दे, तो मुद्दा नाही. 71च्या मार्चला निवडून आल्यानंतर त्याच वेळेला शेजारी पाकिस्तानमध्ये गडबड सुरू झाली होती. बांगलादेश म्हणजे ज्याला आपण म्हणतो तो ईस्ट पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान, पूर्व बंगाल, तिथे बंगाली भाषेवरती जी दडपण येत होती, जो अन्याय होत होता, त्याच्या विरोधात बंगाली लोकांनी आंदोलन सुरू केलं होतं. ते आंदोलन दडपण्यासाठी याह्या खान म्हणून जे लष्करी अधिकारी होते, जे अध्यक्ष होते पाकिस्तानचे, त्यांनी बंगाली जनतेवरती गोळीबार केला, अत्याचार सुरू केले, टँक करून त्यांना दडपायला प्रयत्न केला. त्यावेळी त्या बंगाली जनतेने त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं. ते बंड पुकारल्यानंतर एकदम हिंसाचार वाढला पाकिस्तानमध्ये, म्हणजे पूर्व पाकिस्तान सुद्धा. त्यावेळेला त्या अत्याचाराला कंटाळून किंवा घाबरून असंख्य लोक भारतात यायला लागले. साधारणपणे 1 कोटी लोक भारतात आले एकूण. मार्च 1971 ते डिसेंबर 1971 पर्यंत 1 कोटी लोक बांगलादेशातून आपल्याकडे, बांगलादेश त्यावेळेला बांगलादेश, पूर्व पाकिस्तान ते आले. आणि त्यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. कारण त्यावेळेला 71 साली की आपण आत्तासारखे एवढे अशा वस्तूच मिळायच्या नाहीत, दुकानामध्ये नसायच्याच वस्तू. त्या अर्थव्यवस्थेवर ताण पडलेला होता. त्याच वेळेला 71च्या नंतर लगेच म्हणजे 73च्या सुमाराला आता जसं अरब इस्रायल वॉर झालं, आता इथे अरब इस्रायल नाही झालं, इराण आणि इस्रायल झालं. त्यावेळेला अरब इस्रायल वॉर झालं होतं. त्यामुळे तेलाच्या किमती एकदम प्रचंड वाढल्या होत्या. त्यामुळे आपल्याकडे पेट्रोल, डिझेल, रॉकेल म्हणजे केरोसिन या सगळ्याच्या किमती वाढल्या. त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या किमती वाढण्यात झाला. त्यामुळे महागाई पण वाढली. ही सगळी पार्श्वभूमी 73 ते 75 या काळात होती, ज्याच्याबद्दल जॉर्ज फर्नांडिस म्हणलं होतं की आपण हे वाढवलं पाहिजे. तर मुद्दा असा की तू जो प्रश्न विचारला 71ची तुलना आता का वॉरची कल्पना, तर 71ला ज्यावेळेला वॉर सुरू झालं, ते वॉर सुरू व्हायच्या अगोदरपासून इंदिरा गांधी पार्लमेंटमध्ये रोज येत असत आणि परिस्थिती काय आहे, आपल्याला एका वेळेला युद्धात पडावं लागेल, त्यावेळेला युद्धात पडलेलं नव्हतं आपण, त्यावेळेला पडावं लागेल, अशी सगळी माहिती त्या सांगायच्या परिस्थितीचं भान येण्यासाठी पार्लमेंटमध्ये शिवाय प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या रेग्युलर. ह्या काळात युद्ध चालू असताना सुद्धा त्यांनी रामलीला ग्राउंडवरती जाहीर सभा घेतली होती. युद्धाची परिस्थिती जनतेला समजून सांगायला. जनता होती ती समोर. युद्ध चालू होतं. युद्ध झालं 3 डिसेंबरला सुरू, संपलं 16 डिसेंबरला. ही रॅली त्यांची 10 डिसेंबरला रामलीला ग्राउंडला झाली. पण त्या लोकांना विश्वासात घेत होत्या. प्रेस कॉन्फरन्सच्या वर्तमानपत्रांशी संवाद साधत होत्या. विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना बोलवून परिस्थिती सांगत होत्या आणि पार्लमेंटमध्ये जात होत्या. मोदी यातलं काहीच करत नाहीत. आता ऑपरेशन सिंधूर झालं, पुलवामा झालं, त्याच्याबद्दल एक शब्द नाहीये. त्यामुळे मोदी लोकसभेत सुद्धा सादर करत नाहीत, राज्यसभेतही करत नाहीत, प्रेस कॉन्फरन्सही घेत नाहीत, विरोधी पक्षांनाही बोलत नाहीत.
त्यामुळे आत्ताची तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूर आणि बांगलादेश लिबरेशन वॉर यांची तुलनाच होऊ शकत नाही. तर गेल्या काही वर्षापासून ना 25 जून हा दिवस भाजप काळा दिवस पाळते आणि या बाबतीत म्हणजे तुम्ही जी पूर्ण परिस्थितीचं वास्तव किंवा वस्तुकथन सांगताय त्याच्यावर लक्षात येतं की काँग्रेस थोडीशी गोंधळलेली आहे. एवढं जर सगळं इंदिरा गांधींनी जर केलं असेल तर काँग्रेस त्याचा बचाव का करत नाही? काँग्रेस बॅकफुटवर का वाटते? काँग्रेसला असं सारखं वाटतं की आपण जर आणीबाणीचा पुरस्कार केला तर त्याच्यामुळे जे निर्बंध आले त्याचीच बाजू आपण घेतोय. आणि म्हणून मी म्हटलं की आणीबाणी का अपरिहार्य झाली, आणीबाणीत काय झालं आणि नंतर आणीबाणी विड्रॉ का केली, या 3 वेगळ्या गोष्टी जरी एकमेकाशी रिलेटेड असतात तरी. बरोबर. त्यामुळे काँग्रेसवाल्यांना असं वाटतं की आपण जर आणीबाणीच्या बद्दल हे बोललो तर लोक म्हणतील अरे बापरे, हे प्रत्यक्षात हुकुमशाहीचं समर्थन करतात. आणि ते त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते बोलत नाहीत. कारण त्यांच्यावरती सुद्धा हा सगळा मीडियाचा जो प्रचार आहे तो त्यांच्यावरती पण आहे, त्याचा प्रभाव मीडियाचा त्यांच्यावर पण आहे. परंतु अगदीच कोणी बोलत नाही असं नाही. मी तर बोलत आलोच आहे, गेले 50 वर्ष मी बोलतो. तुम्ही जर म्हणजे काँग्रेसचे मी तर पुस्तक पण लिहिलेलं आहे. मी काँग्रेसचा नाहीये, त्यावेळी मी काँग्रेसचा नव्हतो. बरोबर. अनेक तू आता पत्रकारिता पाहिलीच पाहिजे, त्यावेळी मी काँग्रेसवर कडक टीका केलेली आहे त्या काळामध्ये काँग्रेसच्या. बरोबर. त्यामुळे काँग्रेसचा असल्याचा संबंध नव्हता, वस्तुस्थितीचा संबंध. आता तुम्ही जरी तुमचा आता कार्यकाळ संपला असेल तरी पण तुम्ही काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. पण कोणी काँग्रेस उतरले का आणीबाणीच्या बाजूने? नाही. मी उतरलोय ना. त्यामुळे काँग्रेस काय करते हे मला बंधनकारक आहे, कारण मी काँग्रेस पक्षाचा आहे म्हणून. परंतु हे माझं मत आहे, हे काँग्रेस पक्ष नाही मांडत आहे, मी मांडतोय. आणि मी आता नाही मांडत आहे, तेव्हापासून मांडतोय. जर 75 मध्ये इंदिरा गांधीने राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे आणीबाणी लागू केली नसती तर देशात काय घडलं असतं? मोदी तेव्हाच आले असते. म्हणजे ते मोदी लहान होते वयाने, पण मोदी सदृश त्यावेळेला हिंदू मुस्लिम प्रकरण नव्हतं कुठेही. त्या सगळ्या वातावरणात कुठे हिंदू मुस्लिम नव्हतं. असंतोष होता तो महागाई विरोधी, टंचाई विरोधी, दुष्काळ विरोधी, भाववाढ जी प्रचंड झाली होती त्याच्याबद्दल. परंतु त्याच्या पाठीमागे जो उजव्या शक्तींचा कट होता, जो कट मोदीच्या बाजूचा आहे नंतर, त्यावेळेला ते उजव्या शक्तींनी चढाई केली असती. म्हणून मी तुला म्हटलं, केव्हा आला निकाल? निवडणुकीच्या फक्त 5-6 महिने अगोदर आला. मग इतक्या उशिरा का आला? कारण त्यांना अशी भीती वाटत होती की आपण आता निकालाच्या मार्फत इंदिरा गांधींना अडचणीत आणायचं. 71 साली आपण त्यांचा पराभव करू शकलो नाही, आता आपण याच्या मार्फत करू, निकालाच्या मार्फत करू. आणि म्हणून तो निकालाच्या मार्फत करण्यासाठी हा निकाल पूर्णपणे उशिरा लागला. जर तसा निकाल अगोदर आला असता तर केव्हाच तो विरून गेला असता. कारण त्यावेळेला इंदिरा गांधींची लोकप्रियता एवढी होती की अटल बिहारी वाजपेयी त्यांना दुर्गा मानले होते आणि जगात इंदिरा गांधींची प्रतिमा एम्प्रेस ऑफ इंडिया अशी होती. मुद्दा असा की त्यांनी पाहिलं की आता या दुष्काळामुळे, टंचाई, महागाई याच्यामुळे लोकांच्या मनात असंतोष आहे, प्रक्षोभ आहे. ह्याच वेळेला जर आपण हाणला आपला टोला तर इंदिरा गांधी अडचणीत येतील आणि त्यांना राजीनामा द्यायला भाग पडेल. त्या अराजकाचं नेतृत्व मग ह्या सगळ्या लोकांकडे गेलं असतं आणि ते अराजकाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारून, म्हणजेच एक प्रकारे आत्ता जे मोदींनी केलंय त्या प्रकारे मोदींचा सदृश कोणतरी दुसरा नेता त्यावेळेला आला असता. पण 75 साली जर आणीबाणी आली नसती तर अशाच टाईपचं कोणत्या तरी अराजकाचं नेतृत्व करणारा माणूस आला असता. आणि म्हणून आणीबाणीनी, हे लोकांना आवडणार नाही विधान, आणीबाणीने लोकशाहीवर हल्ला नाही केला, आणीबाणीने लोकशाहीवरती सर्जरी करून लोकशाही वाचवली. त्या काळी म्हणजे वाचण्यात आहे, तुमच्याशी ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी लक्षात येतं की इंदिरा गांधी निकालानंतर, अलाहाबादचा जो निकाल आला त्यानंतर 12 जून 1975 नंतर त्या राजीनामा देण्याच्या विचारात होत्या. पूर्णपणे जाहीरपणे आला तो सर. मग तो राजीनामा न देता त्याने आणीबाणी लावली ह्या 12 ते 13 दिवसात. असं नाही झालं. मग काय झालं? त्यांनी राजीनामा दिला नाही याचं कारण त्यांच्यावरती तमाम काँग्रेसच्या पक्षाचं, वकिलांचं, मध्यमवर्गाचं असं प्रेशर आलेलं की कशासाठी राजीनामा द्या तुम्ही, तुमचा गुन्हा काय आहे? तर पोलिसांनी स्टेज बांधलं, तेव्हा तुम्ही अशा गोष्टीवरती राजीनामा देऊन एक वेगळाच पायंडा पाडताय. आणि असा पायंडा पाडून तुम्ही आपलं कोणालाही शरणागती देताय. अशी शरणागती तुम्ही देता कामा नये असं प्रेशर सगळीकडनं, नुसतं पक्षाकडनं नाही इतरांकडनं पण आलं. आणि मग इंदिरा गांधी द्विधा मनस्थितीत गेल्या. त्यांची इच्छा राजीनामा द्यायची होती, पण असं सगळं वातावरण व्हायला लागलं. मग त्यांना लोक सांगण्यात आलं की जर तुम्ही राजीनामा दिलात तर ज्यांना तुमचा राजीनामा 71 सालपासून हवा आहे तोच आत्ता होईल, म्हणजे त्यांचा कट यशस्वी होईल, तुम्ही त्या फंदात पडू नका. कारण काय होतं, त्यांनी हे कारण का दिलं की असा कट यशस्वी होईल? कारण त्याच्या अगोदर बरोबर 2 वर्ष 1973च्या सप्टेंबरमध्ये चिलीमधल्या आयेंदे नावाच्या पंतप्रधानाचा
खून झाला होता डायरेक्ट. आणि तो खून होण्याची पार्श्वभूमी काय होती? अशीच होती, तिथे रेल्वे नाहीये, तिथे ट्रकचा सगळा व्यवहार आहे. तर त्या सगळ्या ट्रकर्सनी महिनाभर संप करून तिकडे टंचाई निर्माण केली होती. तोच प्रसंग त्यांना इथे करायचा होता. तशाच प्रकारचा ट्रकर्सचा संप तर रेल्वे संप. त्यामुळे इंदिरा गांधींना असं सांगण्यात आलं की तुमचाही त्या पद्धतीने खून होईल, कारण निवडणुकीला 4च महिने राहिलेत. मग तुम्ही प्रचाराला बाहेर उतरणार, त्यामुळे तो धोका आहे. त्या धोक्याला तुम्ही आता सामोरं जावं असं काही वाटत नाही, कारण तुमचा गुन्हा अगदी मामूली आहे. त्या गुन्ह्यासाठी तुम्ही राजीनामा दिला तर त्यांचा जो कट 1971 पासून चालू आहे, जो त्यांना निवडणुकीत यश प्राप्त आलं नाही, म्हणून त्यांनी कोर्टामार्फत आणलाय. तुम्ही आता राजीनामा दिला तर तुम्ही त्यांच्या कटालाच मदत केली असं होईल. सर 25 जून 1975ला आणीबाणी लागली, ती 21 महिन्याची आणीबाणी होती. त्यानंतर निवडणुका झाल्या. मी एवढं विचारण्याचं कारण, तुम्ही इंदिरा गांधींना जवळून बघितलंय, सगळ्या गोष्टी तुम्ही रिपोर्टिंग केलेल्या आहे. सो इंदिरा गांधींना आणीबाणी लावल्याच्या तो क्षण आणि नंतर झालेल्या निवडणुकीत झाले त्यांचा दारुण पराभव, त्या कमबॅक झाल्या, त्याच्यावर तुम्ही येणारच आहे. या सगळ्या याच्यामध्ये आणीबाणी पूर्वीच्या म्हणजे इंदिरा गांधी आणि पराभवानंतर इंदिरा गांधी तुम्ही कसं बघता? इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या 1966 साली, 14 जानेवारी 1966. आणीबाणी कधी आली? 25-26 जून 1975. 9 वर्ष. म्हणजे मग त्या जर हुकुमशाही प्रवृत्तीच्या होत्या तर मग 1966 ते 1975 का नाही आणली त्यांनी हुकुमशाही? का नाही जाहीर केली आणीबाणी? त्यांनी 66 साली पंतप्रधान झाले लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर. 67 साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं नाही, पण सगळ्यात जास्त जागा त्यांना होत्या म्हणून त्यांनाच पंतप्रधान केलं गेलं. 1967 ते 1971 या काळात त्यांनी जो संघर्ष केला त्यांच्या पक्षांतर्गत आणि देशात, त्याच्यामुळे बँक राष्ट्रीयकरण झालं, राजराजवाडीचे तनखे रद्द झाले, जमीन सुधारणा झाल्या. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड प्रमाणावर वाढत गेली आणि इंदिरा गांधींना समर्थन लोकांमध्ये मिळायला लागलं. त्याचा परिणाम 71च्या निवडणुकीत दिसला. त्यामुळे या लोकांचं धावच राहणार की त्यांना वाटलं होतं इंदिरा गांधीला 67 साली एवढ्या कमी जागा मिळाल्या आहेत, तर आता आपल्याला चढाई करता येईल. ती चढाई त्यांना करण्याच्या हेतूने 71च्या निवडणुका झाल्या, पण त्यांच्या हातात काही लागलं नाही. म्हणून त्यांनी हा निकालाच्या मार्फत तिला अडकवायचा प्रयत्न केला. इंदिरा गांधी जर हुकुमशाही प्रवृत्तीचे असतात त्यांनी अगोदरच केलं असतं. इंदिरा गांधी अत्यंत उदारमतवादी होत्या. हे या लोकांना पटणार नाही, सांगण्याचाही अर्थ नाही. हे माझ्या विधानावर तुम्हाला ट्रोलिंग होईल तुझं काही छापलं तर त्या अत्यंत उदारमत नाही, तर त्या प्रेसला अत्यंत विरोधी वातावरणात त्या प्रेसशी बोलत होत्या कायम. मग त्या प्रेसला घाबरल्या नाहीत. मोदींनी एक सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतलेला नाही. गेल्या 11.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेलं नाही. इंदिरा गांधी साधारणपणे दर महिन्याला घेत होत्या, अशा पार्लमेंटला येत होत्या. त्यामुळे मला वाटतं की इंदिरा गांधींचा अगोदरचा भाग आणि नंतरचा भाग असं नाहीये. आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेल्या आहेत आणि आणीबाणी त्यांनीच विड्रॉ केली आहे. 18 जानेवारी 1977ला त्यांनीच विड्रॉ केली आणि त्याच्यानंतर निवडणुका त्यांनीच लावल्या. त्यावेळेला हे सगळे विरोधी पक्षवाले काय म्हणत होते, आता इंदिरा गांधी देश सोडून पळून जातील, कारण ते घाबरलेले असतील. इंदिरा गांधी काही पळून गेल्या नाहीत. त्यांनी निवडणूक हारल्यावर आपण निवडणूक हारलोय मान्य केलं आणि सूत्र नवीन सरकारच्या म्हणजे मोरारजी देसाईंच्या हातात दिली. 1977-1980 या काळात मोरारजी देसाईंचं जनता पार्टी सरकार होतं, जयप्रकाश नारायणांच्या आशीर्वादाने आलेलं. त्यांना सरकारच चालवता आलं नाही, कारण ते सगळे अराजकातनं आलेले पुढारी होते. त्यांना सरकार चालवण्यात इंटरेस्ट नव्हता, त्यांना फक्त इंदिरा गांधी नेस्तनाबूत करायचं होतं. ते झालं नाही. त्यामुळे इंदिरा गांधी परत 1980 साली प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्यामुळे इंदिरा गांधी आणीबाणी पूर्वी, आणीबाणी नंतर आणि 1977 नंतर आणि 80 नंतर असे जे टप्पे यांनी पाडलेले आहेत, त्याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे, या सर्व काळात इंदिरा गांधी एकच आहेत. त्या उदारमतवादी आहेत, त्या कट्टर राष्ट्रभक्त आहेत, त्या देश वाचवण्यासाठी त्यांनी आणीबाणी आणली होती आणि अराजकाला आटोक्यात आणलं. आणि हे ज्या वेळेला त्यांचे जे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक होते या लोकांचे, त्यांना झेपलं नाही, तेव्हा त्यांनी इंदिरा गांधीचा खून केला. इंदिरा गांधींना हटवताच येत नाहीये, मग कसं हटवायचं? खून केला. तर आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींपेक्षा संजय गांधी पॉवरफुल असे सांगितलं जातं. ज्या पद्धतीचे त्यांचे नसबंदी असू देत, ब्युटिफिकेशन असू देत, या सगळ्या. तर हे सगळं म्हणजे इंदिरा गांधींच्या म्हणजे जरी त्यावेळी आणीबाणी असली, इंदिरा गांधी त्यावेळी आणीबाणीच्या वेळी जरी संपूर्ण कंट्रोल त्यांच्या हातात असलं, तरी पण सगळी सूत्र संजय गांधी चालवत होता. तुम्ही सगळं ऐकलंय, बघितलंय, हे यात वस्तुस्थिती आहे का? सगळी सूत्र संजय गांधी हरवत होता हे पूर्णपणे चुकीचं आहे. उदाहरणार्थ शेवटी आणीबाणी ज्यावेळी विड्रॉ झाली
आणि या सगळी आणीबाणी रद्द केली गेली, ते काय संजय गांधींनी नव्हता निर्णय घेतलेला. तो इंदिरा गांधींनी स्वतः घेतला होता. त्यामुळे संजय गांधी जर सूत्र हलवत होते तर त्यांनी आणीबाणी कदाचित विड्रॉ केलीही नसती. संजय गांधींचा कालखंड आहे 1975च्या डिसेंबर नंतर. ते कसे सूत्र हलवतील? म्हणजे त्यांना 12 महिने मिळालेत फक्त, असं म्हणता येईल फार तर. 75च्या डिसेंबरला ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर इंदिरा गांधींना काही काही जबाबदाऱ्या आणीबाणीच्या काळात ज्या सोपवायच्या होत्या मंत्र्यांकडे, त्या सोपवताना त्यांनी त्या संजय गांधीकडे सोपवायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्या त्यांच्याकडे गेल्या. पण ते सोपवलेल्या इंदिरा गांधींनी होत्या. त्यांनी काय आपण ते सूत्र स्वतः ताब्यात घेतलेले नव्हते. त्यामुळे हा सुद्धा एक मोठा अपप्रचार आहे की संजय गांधीच चालवत होते. तसं नाहीये. संजय गांधी प्रत्यक्षात अंमलात आणायला इंदिरा गांधींना मदत करत होती. सत्तेवर होती. 75च्या आणीबाणीचे 3 तोटे आणि 3 फायदे जर सांगायचे झाले तर काय 3 तोटे? तोटे 3 असे आहेत की त्यामुळे नाही म्हटलं तर ते निर्बंध जे आले, त्या निर्बंधातनं वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्यावरती गदा आली. परिणामी लोकांना एक वेगळ्या प्रकारची भीती तयार झाली, जी भीती आता आपण अनुभवतोय. याच प्रकारची ती भीती होती की आपल्याला बोलता येत नाही मोकळेपणाने, भाषण करता येत नाही, मोर्चे काढता येत नाहीये. हा त्याचा सगळ्यात मोठा तोटा होता की लोकांना त्या निर्बंधांसहित राहावं लागलं. हा मुख्य पहिला तोटा झाला. दुसरा, जगभर या आणीबाणीचं वर्णन इंदिरा गांधींची हुकूमशाही असं करण्यात आलं. त्यामुळे जगभरात विशेषतः पाश्चिमात्य लोकशाहीमध्ये आपली प्रतिष्ठा त्या प्रमाणामध्ये कमी झाली. हा त्यातला दुसरा तोटा आपल्याला म्हणता येईल. तिसरा तोटा असा की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शक्ती ज्या होत्या त्या व्यवस्थित झाल्या, पण ब्युरोक्रेसीमध्ये म्हणजे नोकरशाहीमध्ये एक वेगळा असंतोष तयार झाला. तो नोकरशाहीमधला असंतोष नंतर त्यांना कंट्रोल करता आला नाही. हा त्याचा तोटा आहे. आणि फायदे म्हटलं तर फायद्याबद्दल मी म्हटलं ना, नाही फायदा ट्रेन वेळेवर झाल्या वगैरे आहे, मेन फायदा नाही. फायदा हा की अराजकाला आटोक्यात आणलं. हा मगाशी मी सांगितलेला फायदा आहे. नंबर 2, त्यांनी जे महत्वाचे कायदे आहेत, आता आत्ताच्या राज्यघटनेमध्ये सोशलिझम आणि सेक्युलरिझम हे जे 2 शब्द आलेले आहेत, ते आणीबाणीच्या काळात आले आणि ते अजून कोणत्याही सरकारला काढून टाकता आले नाही. त्यांनी प्रचार खूप केलाय, पण त्यांना ते काढता येत नाहीयेत. त्यामुळे आपल्या राज्यघटनेला एक चांगलं पुरोगामी वळण हे पण आणीबाणीच्या काळातच मिळालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आणीबाणीच्या काळामध्ये अजून एक लक्षात घ्या, आपले शेजारी राष्ट्र जे आहेत त्यांच्याशी आपले संबंध अत्यंत उत्तम झाले आणीबाणीमुळे. कारण त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला इंदिरा गांधींची डील करता येईल. नेपाळ असेल, आता तुम्ही जर तुलना केली तर नरेंद्र मोदींनी जाहीर काय केलं होतं, पंतप्रधान झाल्यावर मी शेजारी राष्ट्रांची मैत्री हा माझा पहिला अजेंडा आहे. त्याला ते नेबरहुड फ्रेंडली पॉलिसी असं म्हणायचे. आता परवा ज्यावेळी युद्ध झालं तर आपल्या बाजूला कोण नेबरहुड मध्ये आलं? श्रीलंका नाही, मालदीव नाही, अफगाणिस्तान नाही, कोणी तर आपल्या बाजूला कोण होतं? नेपाळ नाही, बांगलादेश नाही, पाकिस्तान नाही, चीन नाही. पाकिस्तानला मात्र टर्कीने दिला, अझरबैजानने दिला, अशा 5 राष्ट्रांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि मुनीरचा तर गौरव केला. आणि अमेरिकेला मुनीरला बोलवण्यात आलं. भारताला एक आपली फौज खासदारांनी पाठवायला लागली आपला प्रचार करायला. असं पाकिस्तानला नाही करायला लागलं. अशा प्रकारचा जो काही अत्यंत असमतोल असा हा विचार आहे की नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांची तुलना करणं, हाच मुळी एक देशाला धोका आहे. सर, देशात आणीबाणी लागू असताना संसदेने 42वी घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीमध्ये अनेक बदल राज्यघटनेत करण्यात आले. म्हणजे पंतप्रधानांच्या निवडणुकीला कुठल्याच कोर्टात आव्हान दिले जाऊ शकत नाही, अशी दुरुस्ती करण्यात आली. त्याबद्दल काय सांगा? ती काढून टाकली नंतर. पण त्यावेळेला केली गेली. ती ह्याच पार्श्वभूमीवरती की कोणत्या आधारे तुम्ही कसल्या घटना, तुम्ही काय कायदे करता, कायदे नियम करताय, कोणत्या प्रश्नावरती तुम्ही पंतप्रधानांना अडकवताय. तर ते तशा प्रकारचा अराजक पुन्हा येऊ नये म्हणून ते घटना दुरुस्ती झाली. सर, एक लॉर्ड ॲक्टनचं एक वाक्य आहे, पॉवर टेंड्स टू करप्ट ॲब्सोल्यूट, पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. तर हे सगळं बरोबर आहे. नाही, मोदींना लागू आहे ते. हे जे विधान आहे ना, हे मोदींना लागू आहे. मोदींकडे ऍब्सोल्यूट पॉवर आहे आणि ते ऍब्सोल्यूट करप्शन मध्ये चालले अदानी आणि अंबानीच्या वतीने. इंदिरा गांधीच्या काळात तर झालं नाही. त्यांनी निवडणुका घेतल्या, त्या हरल्या, पुन्हा निवडून आल्या. मोदी तसं काय मोदी करतच नाहीत काय लोकशाही पद्धतीने, प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत. त्यामुळे मोदींची ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली हे लॉर्ड ॲक्टरचं विधान मोदींना लागू आहे, इंदिरा गांधींना नाही. सर, 75 ते 2025 या 50 वर्षाच्या काळाची तुम्ही साक्षीदार आहात. या 50 वर्षामध्ये भारतात काय प्रमुख बदल गेले जे नोंदवले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आधुनिकतेने
21व्या शतकात आलो ते मुख्यतः इंदिरा गांधी आणि राजीव गांधीच्या काळात. ज्यावेळेला राजीव गांधींनी कॉम्प्युटरायझेशनचं धोरण जाहीर केलं तर सगळ्यांनी विरोध केला. कम्युनिस्टांनी विरोध केला, समाजवाद्यांनी विरोध केला, भाजपने विरोध केला. कम्युनिस्टांनी सर्वाधिक केला होता. नाही, सगळ्यात जास्त भाजपने केला. नंतर प्रमोद महाजनांनी त्याच्याबद्दल माफी मागितली. त्यांनी सगळ्यात जास्त कॉम्प्युटर विरोध केला. आता ज्यांनी विरोध केला त्यांची सगळी मुलं अमेरिकेत कॉम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये आहेत. तेव्हा एक मोठा, पण त्याची पायाभरणी राजीव गांधींच्या तंत्रज्ञान विषयक धोरणाची पायाभरणी नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळातली. आयआयटीतली मुलं गेली ना पुढे. आयआयटी नेहरूंनी निर्माण केल्यात, इस्रो इंदिरा गांधींनी निर्माण केले, JNU इंदिरा गांधींनी निर्माण केले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इंदिरा गांधींच्या काळात झाल्या. आपला पहिला मनुष्य स्पेसमध्ये राकेश शर्मा गेला तो इंदिरा गांधीच्या काळात गेला. अँटार्क्टिकावरती आपला झेंडा लागला हा इंदिरा गांधीच्या काळात लागला. आज आपला जो मोबाईल फोन आहे तो प्रत्यक्षात टेलिकॉम रिव्होल्युशन करणारे सॅम पिट्रोदा हे अमेरिकेतनं भारतात आले, ते केवळ याच्यासाठी आले, तेही याच काळातलं आहे. अशा अनेक घटना इंदिरा गांधीच्या काळात झाल्या, नंतर राजीव गांधीच्या काळात त्या पुढे गेल्या. म्हणूनच त्यांना त्या दोघांना ठार करायला लागलं. इंदिरा आणि राजीव हटेनात तेव्हा त्यांना यांनी विरोधी पक्षांनी केलं असं नाही. या विरोधी पक्षांच्या पाठीमागे ज्या शक्ती आहेत त्यांनीच इंदिरा गांधींची हत्या केली, राजीव गांधीची हत्या केली, कारण ते सत्तेत हालत नाहीये, हलू शकत नाहीयेत, कारण लोकांचा पाठिंबा. सर, आता मागील 50 वर्षाच्या बाबतीमध्ये आता आपण चर्चा केली, शेवटच्या टप्प्याकडे पुढील 50 वर्षामध्ये भारत कुठे तुम्ही बघताय? पहिला प्रश्न आहे, भारत आत्ताच्या कंडिशनमध्ये देश म्हणून राहील का, हेच मला माहित नाही. त्याच्याबद्दल मी भाष्यच करू शकणार नाही. माझी इच्छा आहे की भारत असं राहावा एकत्व आणि एकात्मतेने. तर चिन्ह दिसत नाहीत. काय कारण काय? कारण म्हणजे आता ज्या पद्धतीने राज्य सरकारांचे राज्यांचे अधिकार घेऊन बसलेत. साधा हिंदीचा प्रश्न, हिंदी तुम्ही कशी काय कंपल्सरी करू शकता? किंवा आता हे पार्लमेंट बदलणार आहेत त्याच्यामध्ये 2/3 लोक ह्याच्या पुढे उत्तर भारतातले असतील, हिंदी भाषिक असतील, आणि फक्त 1/3 लोक खालच्या दक्षिणेतले असतील. त्यामुळे धोरणं जी ठरतील ती त्यांच्या इच्छेनुसार ठरतील. अशा पद्धतीने चालणार नाही, हा एक मुद्दा. दुसरा, ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम विद्वेष आपल्या समाजात पेरला जातोय त्याच्यामुळे एक आपल्या देशामध्ये एक अंतर्गत यादवी चालू आहे आत्ता, पण ती प्रगट होत नाहीये, ती वाढू शकेल. त्यामुळे राज्यांचे प्रश्न, राज्यांच्या अस्मितांचे प्रश्न, भाषांचे प्रश्न त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. बांगलादेश झाला तो भाषेच्या प्रश्नावरती वेगळा झाला आणि आपल्याकडे तुम्ही भाषांवरतीच अन्याय करताय. त्यामुळे आपला देश आत्ताच्याच जिओग्राफिकल कंडिशनमध्ये एक असेल अशी माझी इच्छा असली तरी तसं होईलच याचा भरोसा मला नाही. सर, आता तुम्ही हिंदी भाषा बाबतीत बोलताय, हे आपण पाहतोय सगळ्या गोष्टी की ज्या पद्धतीने त्या लादल्या जातात. म्हणजे दिल्लीहून निर्णय येतो, इकडे त्या पद्धतीने त्याचं रेप्लिकेशन सांगितलं. मराठीसाठीची जी काही सक्ती किंवा हे जे दोन जे पक्ष आहेत, शिवसेना किंवा त्यानंतर त्यातून फुटून निर्माण झालेला मनसे, हे मराठीच्या सक्तीसाठी कमी पडतायत की राज्यकर्ते हिंदीची सक्ती आणण्यासाठी अग्रेसर? नाही, मराठीची सक्ती करायचा प्रश्नच नाहीये. तुम्ही महाराष्ट्रात आहात तर मराठी बोला. मराठी बोलतच नाहीत ना, त्यामुळेच मराठी बोला, मराठी शिका. कारण दक्षिणेमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये आहे, बंगालमध्ये आहे. आपल्याकडे हिंदीची सक्ती आहे, मराठीची सक्ती करायचा कोणी प्रश्न आहे? मराठी सक्ती करायला हवी, पण आता गंमत अशी आहे ते इथे हिंदीची सक्ती करतायत. गुजरातमध्ये आहे, गुजरातमध्ये मराठी शिकवणार, 3 भाषा शिकायच्या आहेत ना, मग गुजरातमध्ये मराठी शिकवा. तिकडे नाही शिकवणार ते, त्रिभाषा फक्त महाराष्ट्राला. आता अजून एक प्रश्न साधा इकॉनॉमिक्सचा, की आता ज्या ठिकाणी आपलं खनिज तेल आहे म्हणजे बॉम्बे हायमध्ये, त्या खनिज तेलावरती मालकी कोणाची? देशाची. आहे कोणाकडे? चंद्राबाबूंनी काय मागणी केली की आमच्या आखातामध्ये जर असं तेल सापडलं तर मालकी आमची असेल. अशा प्रकारे मालकी हक्क मागायला जर सुरुवात झाली, जे तामिळनाडूने पण केलं, तर मग देश फुटण्याची लक्षणं आहेत. तुम्ही आता चंद्राबाबूंचा उल्लेख केला, हे जे रिजनल पक्ष, प्रादेशिक पक्ष, यांचं भवितव्य तरी ठीक आहे, भारत देशाबद्दल तुम्ही बोललात, यांचं भवितव्य पुढील 25 वर्षात काय वाईट नसेल त्यांचं. किंबहुना ते अधिक स्ट्रॉंग होतील जर अशा प्रकारची बंधनं आली तर. अशा प्रकारची बंधनं आली तर राष्ट्रीय पक्षाच्या जागी रिजनल पक्ष स्ट्रॉंग होतील. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात रिजनल पक्ष कुठे आहे? शिवसेना रिजनल. शिवसेना, मग शिवसेना 4 पक्ष आहेत. एक शिवसेना म्हणजे उभाठा, दुसरी एकनाथ शिंदे, तिसरी राज ठाकरे आणि चौथी नारायण राणेंची.
त्यामुळे प्रादेशिक पक्ष काय आपल्याकडे प्रादेशिक पक्षच नाही महाराष्ट्रात. मग राष्ट्रवादी काँग्रेस आवडलं होतं ते महाराष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांनाही त्यांच्यातही फूट पडली आहे. सर, शेवटचा एक प्रश्न की तुमची एकूण विचारसरणी ह्या सगळ्या ज्यावेळी आपण चर्चा करतो, त्याचा अभ्यास करतो, ते पाहता तुम्ही या मुलाखतीतून पुढचे जे कोण राजकारणात येऊ इच्छितात, कारण तुम्ही राज्यसभेचे खासदार आलेले आहेत, साधारण 50 वर्षांहून अधिक काळ तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात. तर नवीन जी मुलं जी राजकारणात येऊ इच्छितात, म्हणजे आता काय झालंय की भाजप जर ते समजा भाजपच्या बाजूने नाही बोलले तर ते अँटी भाजप झाले किंवा प्रो काँग्रेस किंवा अशा पद्धतीची जी काही विचारधारा गेल्या काही 10 वर्षांनी वाढते आहे, हे सगळं कसं बघता आणि नव्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? ते नव्या तरुणांसाठी म्हणजे जेव्हा जेव्हा पूर्वी हे सगळे आत्ताच राजकारणात आले, शिवसेनेत सुद्धा हं. किंवा अगदी भारतीय जनता पक्षाचा RSS मध्ये सुद्धा, ते नवे तरुण त्यावेळेला आदर्शवादी होते. आत्ता देशातला आदर्शवाद संपलेला आहे. त्यामुळे मुलांना हे ठरवायला लागेल की आपण आदर्शवादी असलं पाहिजे. म्हणजेच आपण मूलभूत गुंडगिरीच्या आधारे राजकारण करता कामा नये. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असलं पाहिजे. केवळ पैशाच्या माझावरती आपण निवडून लढता कामा नये. एवढ्या साध्या गोष्टी तरुणांनी ठरवायच्या आहेत. आदर्शवाद ठेवला पाहिजे. त्यांनी मार्क्सवाद स्वीकारला पाहिजे असं नाही. परंतु त्यांनी हे तर स्वीकारलं पाहिजे की आपला देश हिंदू मुस्लिम या विद्वेषात गेला तर त्याची फाळणी पुन्हा होईल, दुसरी फाळणी होईल. म्हणजे सर्व समावेशक, सर्व धर्म समभाव, सर्व जात समभाव, सर्व भाषा समभाव अशा पद्धतीने एक प्रकारचं फेडरल पॉलिटिक्स त्याला करायला पाहिजे. ते करण्याच्या दृष्टिकोनातून तरुणांनी विचार करायला पाहिजे. त्यांनी जर आता हिंदुत्वाची लाट आहे म्हणून तिकडे गेले, मग उद्या काँग्रेसची लाट आहे म्हणून तिकडे गेले, अशा पद्धतीने नाही चालणार. विचारसरणी निश्चित करावी लागेल. ती विचारसरणी म्हणजे सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि सर्वसमावेशक. तर हे होते कुमार केतकर, ज्यांनी तरुणांनी काय पद्धतीने राजकारणात यायला पाहिजे आणि आपण ज्या विषयावरती सरांची मुलाखत घेतली त्या आणीबाणीचं समर्थन करत नव्हते. मात्र आणीबाणी जर इंदिरा गांधींनी आणली नसती तर त्यापेक्षा अराजक देशामध्ये आलं असतं. अशा प्रकारची त्यांनी वस्तुस्थिती मांडली. सर, आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.